हॅलो एव्हरीवन, आज आहे गुरुपौर्णिमा। मग म्हटलं काहीतरी गोड बनवावं। मग काय लगेचच छान मऊसूत आणि दाणेदार होणारी एकदम साजूक तुपातील गव्हाची लापशी बनवायला घेतली। चला तर मग सोबतच मस्त मऊसूत दाणेदार लापशीची रेसिपी पण पाहूयात। तर सगळ्यात आधी मी इथे एका पातेल्यामध्ये 1.5 कप एवढं पाणी गरम करायला ठेवतीये। मी इथे छोटावाला लापशी रवा यूज केलाय, त्यासाठी 1.5 कप पाणी इनफ आहे। तर इथे मी एका गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवले आणि दुसऱ्या गॅसवर एक छोटावाला कुकर ठेवून त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घातलंय। इथे मी हाफ कप एवढा बारीक लापशी रवा यूज केलाय। तुम्ही जर मोठावाला लापशी रवा यूज केला तर तुम्ही टोटल 2 कप एवढं पाणी वापरा। तूप चांगलं मेल्ट झालं की हा लापशी रवा त्यामध्ये ऍड करून आपल्याला याला चांगलं भाजून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता जसा जसा लापशी रवा भाजायला लागेल तसा तो व्हाईटिश दिसायला लागतो थोडा थोडा। तर आता आपल्याला याला 4 ते 5 मिनिट छान फ्राय करून घ्यायचे। जसे की आपण शिरा बनवण्यासाठी रवा भाजतो ना, तसंच हा लापशी रवाही छान भाजून घ्यायचा। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता हा रवा बऱ्यापैकी चांगलाच व्हाईटिश झालेला आहे, याचा अर्थ हा चांगला फ्राय झालाय। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी ऍड करायचे। थंड पाणी बिलकुल ऍड करायचं नाही, गरम पाणीच ऍड करायचं। एकदम जास्त गरम पाणी ऍड केलं ना की लापशी रवा जास्त बाहेर उडतो, त्यामुळे थोडं थोडं करून गरम पाणी ऍड करायचं। मी इथं पूर्ण 1.5 कप पाणी इथे ऍड केलंय, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही छोटावाला रवा यूज केला तर 1.5 कप पाणी आणि मोठावाला रवा यूज केला तर 2 कप पाणी, त्याच्यापेक्षा जास्त पाणी यूज करण्याची गरज नाही पडत। याला थोडंसं मिक्स केल्यानंतर ना कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये लापशी रवा छान मऊसूत शिजला जातो। जर तुम्ही मोठा रवा यूज केला तर एखादी शिट्टी जास्त करून घ्या। तर इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे। आता कुकर थोडासा थंड होतोय, तोपर्यंत मी इथे थोडे ड्रायफ्रुट्स कट करून घेतेय, ज्यामध्ये मी थोडासा ड्राय कोकोनट घेतलाय, काजू, बदाम आणि पिस्ताचिओज घेतलेत। मी तुमच्या चॉईस प्रमाणे ड्रायफ्रूट इथे ऍड करू शकता। इथे ड्रायफ्रूट मी जास्त छोटे चॉप नाही केलेत, मोठे मोठेच ठेवलेत, जरा ते दिसायला पण छान दिसतात। सोबतच मी इथे गुळ पण कट करून घेतेय। मी इथे ब्लॅक कलरचा जो गुळ असतो तो घेतलाय। तुम्ही इथे जॅगरी पावडरही यूज करू शकता किंवा जो थोडासा व्हाईटिश कलर मध्ये गुळ येतो ना तो पण यूज करू शकता, बट ह्या ब्लॅकवाल्या गुळाने ना कलर छान येतो। तर हा हाफ कप एवढा गुळ आहे। जेवढी आपण लापशी यूज केली आहे ना तेवढाच मी इथे गुळ घेतलाय। तर इथे आपला कुकरही थोडासा थंड झालाय, म्हणजे यातली वाफ थोडीशी कमी झालीये। तर इथे तुम्ही पाहू शकता लापशी किती सॉफ्ट आणि छान मऊसूत शिजली आहे। लापशीचा ना जास्त गाळ पण नाही झालाय आणि एकदम अशी ड्राय पण नाहीये, खूप छान मऊसूत शिजली आहे। मी इथे चेक करून पाहतीये, तर इथे लापशी व्यवस्थित सॉफ्ट कुक झाली आहे। चला तर आता पुढची प्रोसेस करूया। त्यासाठी गॅस परत आपल्याला ऑन करायचा आहे। लापशीचा कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि आपण जो गुळ कट करून घेतलाय तो यामध्ये ऍड करायचा आहे। तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता आपल्याला गुळ लापशीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। जसा जसा गुळ मेल्ट होत जाईल तशी लापशी पातळ होत जाते। जशी जशी लापशी कुक होत जाईल तशी ती थिक बनते। आता मी यामध्ये पिंच ऑफ सॉल्ट ऍड केलंय। याला थोडंसं मिक्स करून यामध्ये 1/4 कप एवढं दूध ऍड केलंय। जेवढा आपण लापशी रवा यूज केलेला त्याच्या हाफ मी इथे मिल्क ऍड केलंय। यामध्ये ना दूध स्किप नका करू, दूध नक्की ऍड करा। दुधाने ना लापशीची टेस्ट नेक्स्ट लेवल होऊन जाते। आता मी लापशीचा कुकर साईडच्या गॅसवर ठेवते आणि आपण जे ड्रायफ्रुट्स कट केलेत ते इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलंय मी। तूप थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये आपण जे कट करून घेतले ते ड्रायफ्रूट ऍड करायचे। तर मी इथे ड्राय कोकोनट, बदाम, काजू आणि पिस्ताचिओज ऍड केलेत। आता या ड्रायफ्रुट्सला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि लापशीमध्ये ऍड करायचे। तेव्हा आपण असे साईडला ड्रायफ्रुट्स फ्राय करून ऍड करतो ना तेव्हा त्यांचा क्रंच तसाच राहतो आणि ते खायला पण खूप छान वाटतात। ड्रायफ्रूट थोडेसे मिक्स करून गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि लास्टला यामध्ये थोडीशी इलायची पावडर आणि सुंठ पावडर ऍड करायची आहे। तुमच्याकडे जायफळ असेल तर ते नक्की थोडंसं ऍड करा, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलंय। ज्या गोड पदार्थांमध्ये आपण गुळ यूज करतो ना तिथे जायफळ असेल तर नक्कीच थोडंसं वापरायचं। आणि आता सर्व गोष्टींना छान मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलंय आपल्या लापशीचं। एकदम परफेक्ट मऊसूत दाणेदार आणि कलर पण नॅचरली किती छान आलाय ब्लॅक कलरच्या गुळामुळे। चला तर मग आता गरमागरम ही साजूक तुपातील गव्हाची लापशी आपण सर्व करूयात। वाव, खूप छान तुपट आणि वेलचीचा स्मेल येतो। तर तुम्ही पण ही लापशी आजच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।